पोस्ट ऑफिस बॉक्स कसा असतं? पोस्ट ऑफिस बॉक्स इज एक्झॅक्टली सिमिलर टू विथस्टोन्स नेटवर्क. विथस्टोन्स नेटवर्क, मीटर ब्रिज आणि पोस्ट ऑफिस बॉक्स तिघं काय आहेत? सेम सेम आहे. विथस्टोन्स नेटवर्क, मीटर ब्रिज आणि पोस्ट ऑफिस बॉक्स तिन्ही सेम सेम आहेत. पोस्ट ऑफिस बॉक्स एनसीआरटी मध्ये काही मेन्शन केला नाही. पोस्ट ऑफिस बॉक्स एनसीआरटी मध्ये मेन्शन केला नाही, पण बोर्डबुक जे नवीन बोर्डबुक आले 12th, जे 12th नवीन बोर्डबुक आले त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस बॉक्स काय केलाय? मेन्शन केलाय. मग त्यामुळे पोस्ट ऑफिस बॉक्स तयार करून ठेवा. आपण बोर्ड साठी तर लागणारच आहे. नीट वर याच्यावर काही क्वेश्चन्स खूप काय आले नाहीत, एकदम रेअर एक क्वेश्चन असेल कुठे तर. 400-300 क्वेश्चन सॉल्व्ह केला तर त्याच्यात एक क्वेश्चन भेटेल पोस्ट ऑफिस बॉक्सचा. मग नीट पर्स्पेक्टिव्हने जास्त इम्पॉर्टंट नाही, पण बोर्ड पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चलो मग काय बघायचं आहे? पोस्ट ऑफिस बॉक्स. काय बघणं चालू आहे आपलं? पोस्ट ऑफिस बॉक्स. ठीक आहे, मग डायग्राम काय पोस्ट ऑफिस बॉक्सची? फर्स्ट अंडरस्टँड करा, नंतर ड्रॉइंग करा. बा पोस्ट ऑफिस बॉक्सची डायग्राम काय? मग फर्स्ट अंडरस्टँड करा, मग ड्रॉइंग करा. बा हे 2-3 लाईन वर सोडा. डायग्राम स्टार्ट करायच्या अगोदर वर एक 2-3 लाईन सोडा, लागणार आहे जागा तिकडली. बा हे असा यस शेपचा आहे. पहिला हे यस शेपचा आहे. बा हे पोस्ट ऑफिस बॉक्सचा शेप असतोय असा, दिसतोय एस सारखा, पण हे असं टेबलवर अरेंज असते. टेबलवर असा एक मोठा एस असते. ठीक आहे, बा याच्यावर कोणते कोणते पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट बघा? ए, बी, सी आणि डी. इथं आहे ए, इथं आहे बी पॉइंट, इथं आहे सी पॉइंट आणि इथं आहे डी पॉइंट. हे मेन पॉइंट्स आहेत. पोटेन्शियोमीटर नाही, पोस्ट ऑफिस बॉक्स दिसतोय कसा? पोस्ट ऑफिस बॉक्स एस शेप मध्ये दिसणार. पोस्ट ऑफिस बॉक्स कसा दिसणार? एस शेप मध्ये दिसणार. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स काय? इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत 4 पॉइंट्स, ए बी सी डी. प्रत्येक 2 पॉइंट्सच्या मध्ये रेजिस्टन्सेस कसे आहेत बघा? बिटवीन बी अँड सी देर आर 3 ऑप्शन्स. Between points B and C there are 3 options. Between A and B also there are 3 options. मग इथं 3 मी सर्कल्स ड्रॉ केले, त्या काय आहेत? कीज आहेत. इथं 3 सर्कल्स ड्रॉ केले, ते काय आहेत? कीज आहेत. मग बी आणि सी मध्ये कीज किती आहेत? 3 कीज. ए आणि बी मध्ये कीज किती आहेत? 3 कीज. बरं, काय कामाचे आहेत त्या कीज? बघा, लक्ष द्या, काय कामाचे आहेत मी सांगतो. This resistance is called Q between CB and between BA resistance is called P. This is called Q resistance. This is called P resistance. Q resistance can be 10 ohm, can be 100 ohm, can be 1000 ohm. हे 10 ओहम आहे, हे 100 आहे, हे 1000 ओहम आहे. 3 तिथं बटन्स असतात, असं समजा कीज असतात. हे 3 जे सर्कल्स दिसाले तिथं काय आहेत? 3 बटन्स आहेत किंवा कीज आहेत. इकडली की उचलली तर रेजिस्टन्स बिटवीन बीसी बिकम्स 10. हे ठेवला, हे उचलला की रेजिस्टन्स बिकम्स 100. हे ठेवला, हे उचलला की रेजिस्टन्स बिटवीन बी अँड सी बिकम्स 1000. मग आपल्याला कोणता पाहिजे रेजिस्टन्स ते आपल्याला ठेवता येते. तिन्हीपैकी कुठला पण एक ऑप्शन चूज करता येते. 10 और 100 और 1000. 1000 ची की उचलली तर रेजिस्टन्स बिटवीन बी अँड सी बिकम्स 1000. जे रेजिस्टन्स मला पाहिजे दॅट रेजिस्टन्स इथे मला तयार करता येते. सेम इज बिटवीन ए अँड बी. Same thing happens between A and B. This key is of 10 ohm, this key is of 100 ohm, this key is of 1000 ohm. जितका रेजिस्टन्स पाहिजे 1000 ची काढली की रेजिस्टन्स बिटवीन AB becomes 1000. 10 ची काढली की रेजिस्टन्स बिटवीन AB becomes 10 ohm. जे पाहिजे रेजिस्टन्स इथला ठेवा, जे पाहिजे इथला ठेवा. ठीक आहे, बर बोलतो मी. ठीक आहे, my resistance between B and C is Q, resistance between A and B is P.
पण इथं ए आणि डी यांच्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत. इकडल्याला पी बोलायचं, इथं क्यू. मग पी आणि क्यू मध्ये ऑप्शन्स कमी आहेत, फक्त 3 ऑप्शन्स, 10, 100 अँड 1000. 10 ओहम, 100 ओहम अँड 1000 ओहम हे ऑप्शन्स कुठे आहेत फॉर पी अँड क्यू. मग पी अँड क्यू साठी किती ऑप्शन्स आहेत? 3. 10 ओहम, 100 ओहम अँड 1000 ओहम. जे पाहिजे ते ठेवा इथं, जे पाहिजे ते इथं ठेवा. ठीक आहे. बिटवीन ए अँड डी, बिटवीन ए अँड डी देर आर हाऊ मेनी ऑप्शन्स? 7 अँड 7 एक 14 ऑप्शन्स आहेत. खूप ऑप्शन्स आहेत इथं. इथं किती ऑप्शन्स आहेत? 14 ऑप्शन्स आहेत. म्हणजे कसं आहे बा, इथं एक नॉब आहे 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. मग इथं ऑप्शन्स आहेत, इथं ऑप्शन्स आहेत. आणि काय करता येते? दिस रेजिस्टन्स इज कॉल्ड आर. हे ए आणि डी मधला रेजिस्टन्स इज कॉल्ड आर. मग देर आर हाऊ मेनी रेजिस्टन्सेस? 3. दिस इज कॉल्ड क्यू आर्म, ए आर एम, आर्म. This is called Q arm, this is called P arm, this is called R arm. मग आर मधला रेजिस्टन्स पण आपल्याला खूप व्हेरिएशन करता येते. आर मधला रेजिस्टन्स कॅन बी चेंज्ड फ्रॉम, आर रेजिस्टन्स, इथं आपल्याला थोडी जागा लागेल. आर रेजिस्टन्स कॅन बी चेंज्ड फ्रॉम 1 ओहम टू 5000 ओहम. आर ची व्हॅल्यू 1 आणि 5000 च्या मधली कोणती पाहिजे ती आपल्याला ठेवता येते. आर ची व्हॅल्यू, कॅपिटल आर ची व्हॅल्यू बिटवीन 1 ओहम अँड 5000 ओहम यांच्या मधली जी पाहिजे ती पण आपल्याला ठेवता येते. 10 पाहिजे. इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. समजा मला तुम्हाला 13 रुपीज द्यायचे आहेत, मग 13 रुपीजची काय नोट आहे का? मला तुम्हाला 13 रुपीज द्यायचे आहेत, पे करायचे आहेत. मग 13 रुपीजची आपल्याकडे काय नोट आहे का? नाही. पण मला कॉम्बिनेशन करता येते. एक 10 रुपीजची नोट घ्यायची, एक 2 रुपीजचा कॉइन घ्यायचा आणि एक 1 रुपीजचा कॉइन घ्यायचा. कॉम्बिनेशन करून 13 रुपीज मला करता येतात. 15 करता येतात काय? ते एक 10 रुपीची नोट, एक 5 रुपीची नोट घ्यायची. 17 करता येते. एक 10 रुपीची नोट, एक 5 रुपीचा कॉइन, एक 2 रुपीचा कॉइन. 17 पण करता येते, 16 पण करता येते. तसं नोट काय प्रत्येक रुपयाची तयार करून ठेवली का? पैसे तयार करताना प्रत्येक रुपयाचे पैसे तयार करून ठेवले. 18 रुपयाची नोट वेगळी आहे का? तसं काय नाही, कॉम्बिनेशन करून करता येते. तसं इथं आहे, तसं इथं आहे. प्रत्येक नॉब हे 1 ओहम, हे 2 ओहम, हे 5 ओहम, हे 10 ओहम, मग हे 20, त्यानंतर हे 50, त्यानंतर हे 100, असे वेगवेगळे व्यवस्थित करून ठेवलेले असतील. जे रेजिस्टन्स पाहिजे आपल्याला ते इथं तयार करता येते. समजा हे बटन आहे 10 ओहमचं, हे बटन 10 ओहमचं आहे आणि हे आहे 1000चं आहे किंवा 200चं आहे. समजा हे बटन आहे 200 ओहमचं आणि इथं आहे 10 ओहम. मग इकडला अनप्लग केला की, अनप्लग केला म्हणजे इकडून की काढायची, इथली की अनप्लग केली आणि इथली पण अनप्लग केली, तर हे 200 आणि 10 टोटल रेजिस्टन्स बिकम्स 210. इकडली 500 ची पण की काढली, इकडली 500 ची उचलली, 200 ची उचलली आणि 10 ची पण उचलली. 500 प्लस 200 700 आणि हे 10, मग 710. रेजिस्टन्स किती झाला? 710. मग आपल्याला जे रेजिस्टन्स पाहिजे, आपल्याला जे रेजिस्टन्स पाहिजे ते इथे ठेवता येते. आपल्याला जे रेजिस्टन्स पाहिजे ते इथं काय करता येते? तयार करता येते. मग आर कॅन बी व्हेरीड फ्रॉम 1 to 5000. P and Q have 3 options: 10, 100 और 1000. 10, 100 और 1000. ठीक है, ओके. अब आगे क्या करने का देखो. ठीक आहे, ह्याच्या पुढे काय करायचं बघा. काम काय याचं? जे काम मीटर ब्रिजचं आहे, जे काम मीटर ब्रिजचं आहे, जे काम विथस्टोन्स आहे, तेच काम याचं आहे. टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. काम काय? इथं लिहून द्या, काम लिहून द्या इथं ब्रॅकेट मध्ये. टू फाइंड आउट, चला चला लिहा, टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. पोस्ट ऑफिस बॉक्सचं काम काय? टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. चला लिहून द्या, पोस्ट ऑफिस बॉक्सचं काम काय? टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. अरे सौरभ, किती दिवसांनी दिसाला?
कुठे गेला पळून लगेच? चला, काम काय? टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. चलो मग बा काय काय परत मी एकदा रिपीट करतो, बा लक्ष द्या. परत एकदा रिपीट करायला बा लक्ष द्या. काय? पोस्ट ऑफिस बॉक्स. काय बघा बोलाल मी? पोस्ट ऑफिस बॉक्स. पोस्ट ऑफिस बॉक्सचं काम काय? टू फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. व्हॉट इज द function? What is the work of post office box? We use post office box to find out unknown resistance, number one. Then post office box design काय? Design is like this. Post office box design is like this. This is Q resistance, this is P resistance, this entire resistance is R. Unknown resistance कुठे आहे मग? Where is unknown resistance connected? Unknown resistance कुठे लावला? मग unknown resistance is connected between point C and between point D. This is unknown resistance. Unknown resistance is connected between C and between D. ठीक आहे? बरं. मग हेच मी डायग्राम इथे एकदा काढून परत दाखवतो. ही जी डायग्राम आहे ती परत मी एकदा इथे काढून दाखवतो, आणखीन मग जास्त अंडरस्टँडिंग होईल. परत मी डायग्राम इथे ड्रॉ करतो, परत आणखीन मस्त अंडरस्टँडिंग होईल. तुम्हाला हे विस्टोन सारखं दिसन झालं ना? आता तुम्हाला मी म्हणालो तर हे विस्टोन आहे, पण हे दिसना तर विस्टोन एकदम घाण दिसाली. मग एकदम मस्त विस्टोन सारखं हे दिसतंय बा. मग करंट कुठून एंटर मारायला? करंट एंटर्स फ्रॉम सी अँड करंट एक्झिट्स फ्रॉम ए. बा व्यवस्थित. करंट एंटर्स फ्रॉम सी अँड करंट एक्झिट्स फ्रॉम ए. ठीक आहे? करंट एंटर्स थ्रू सी अँड एक्झिट्स फ्रॉम ए. सी मधून आत घुसणार करंट, ए मधून करंट बाहेर निघणार. ठीक आहे? सी मधून करंट आत घुसणार, ए मधून करंट काय होणार? बाहेर निघणार. मग प्रत्येक रेजिस्टन्स कुठं कोणता रेजिस्टन्स आहे आपण जरा बघू. कोणता रेजिस्टन्स कुठे लावला हे आपण जरा बघू व्यवस्थित. चला मग क्यू रेजिस्टन्स कुठे लावलाय बघा. क्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड बिटवीन सी अँड बी. क्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड बिटवीन सी अँड बी. मग सी आणि बी यांच्यामध्ये कुठला रेजिस्टन्स लावला? क्यू. क्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड बिटवीन सी अँड बी. सी अँड बी कोणता लावला? क्यू लावला. बा व्यवस्थित. त्यानंतर पी रेजिस्टन्स कुठे लावला? पी रेजिस्टन्स इज कनेक्टेड बिटवीन बी अँड ए. बिटवीन बी अँड ए P resistance is connected. Between B and A, P is connected. Between C and B, Q is connected. Okay, then. परत एकदा मी रिपीट करू. परत C पासून चालू करू. फ्रॉम C करंट एंटर्स, फ्रॉम A करंट एक्झिट्स. परत C टू A, C टू A असा गेलो, C टू A असा गेलो, Q आणि P भेटले. आता नवीन रस्ता. Then C to D, which resistance is present? X. C to D, which resistance is present? X. C to D. C to D. C to D, which resistance is present? C to D, X resistance is present. ठीक है? Then D to A. Then D to A, which resistance is present? R. D to A. D to A, which resistance is present? R. ठीक आहे? मग विथस्टोन सारखा दिसायला का बघा. विथस्टोन सारखा दिसायला का? अप्पर रेजिस्टन्सेसची जोडी, लोअर रेजिस्टन्सेसची जोडी. ठीक आहे? पेअर ऑफ अप्पर रेजिस्टन्सेस, पेअर ऑफ लोअर रेजिस्टन्सेस. दिसायला का? दिसायला. मग गॅल्व्हॅनोमीटर कसा कनेक्ट करतो आपण? हे विथस्टोन आहे तर गॅल्व्हॅनोमीटर कसा कनेक्ट करतो बोला. गॅल्व्हॅनोमीटर कसा कनेक्ट करतो? गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन बी अँड डी.
गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन बी अँड डी. इथं पण तसंच, मग बी अँड डी. गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड बिटवीन बी अँड डी. इथं डी आहे. आणि इथं बी आहे. मग गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन बी अँड डी. ठीक आहे. बर, मग सर्किट बघताना काय वाटतंय? सर्किटला बघताना काय वाटतं? एकदम घाण वाटायला, काहीच समजना झालं. सर्किटला बघताना काय वाटतंय? एकदम काहीतरी घाण वाटाली, काय समजना झालं. पण मी म्हणालो तर कोणासारखा पोस्ट ऑफिस बॉक्स इज सेम एज विस्टोन, पण सेम एज विस्टोन डायग्राम रीड्रॉ केल्यावर पण एकदम मस्त क्लिअर होते. मग डायग्राम कशी ड्रॉ केली लक्षात ठेवायचं. डायग्राम कशी ड्रॉ केली लक्षात ठेवला तर पोस्ट ऑफिस बॉक्स काही लक्षात ठेवायची गरज नाही. मग डायग्राम काय काय मेन एकच पॉईंट लक्षात ठेवायचा. डायग्राम साठी सगळं लक्षात राहण्यासाठी मेन एकच पॉईंट, करंट एंटर्स थ्रू दिस पॉईंट अँड एक्झिट्स थ्रू दिस पॉईंट. वरच्याच लाईन मध्ये, वरच्याच याच्यात आहे. करंट एंटर्स थ्रू दिस पॉईंट, या पॉईंट मधून करंट आत घुसला, या पॉईंट मधून करंट बाहेर निघाला. कळतंय? मग तसा या प्रकारे विचार केला, इकडला पॉईंट इथं ड्रॉ केलाय, इकडला पॉईंट त्या बाजूला ड्रॉ केलाय, आणि बाकी सगळी ड्रॉइंग केले. मग दिस इज एक्झॅक्टली सेम एज विस्टोन. दिस इज एक्झॅक्टली सेम एज विस्टोन. ठीक आहे. बॅटरी कुठे लावणार सांगा? या सर्किट मध्ये सांगा पहिला, बॅटरी कुठे लावणार? विथस्टोनला मी म्हणालो करंट इकडून चालला, करंट इकडून बाहेर, मग बॅटरी कुठे लावणार? अशी लावणार. बरोबर ना? या सर्किट मध्ये बॅटरी कशी लावणार? मग अशी लावणार. करंट इधर से अंदर जाएगा, थोड़ा ऊपर से जाएगा, थोड़ा नीचे से जाएगा, फिर यहाँ पे कंबाइन होगा, फिर करंट नीचे से इधर आएगा. तो बीच में गैल्वेनोमीटर है, दोनों रास्ते के बीच में. तो वैसा यहाँ पे बैटरी किधर? बैटरी इज कनेक्टेड बिटवीन सी एंड ए. तो इधर भी वैसा ही, बैटरी इज कनेक्टेड बिटवीन सी एंड ए. तो ए एंड सी के बीच में बैटरी है. तो ऐसा डॉटेड लाइन दिखा दे, बोर्ड बुक में ऐसा डॉटेड लाइन है, ऐसा डॉटेड लाइन दिखाया है बोर्ड बुक में, ऐसा डॉटेड लाइन है, और ऐसा बैटरी. ठीक है, ऐसा डॉटेड लाइन है. तो डायग्राम देखते वक्त क्या लगता है? अरे क्या है, कैसा समझेगा, ऐसा लगता है. लेकिन एक्झॅक्टली ऐसा सेम डायग्राम है. चलो चला, समजलं का? सांगा का रिपीट करायला पाहिजे? बोला रे. डायग्राम, ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे, हे समजलं का? याच्यात पुढे आणखीन थोडंसं बघायचंय, काम कसं होतंय काय तेवढं बघायचंय. ही डायग्राम आणि ही डायग्राम सेमच आहे, कळतंय का? अरे बोला, बोलो. ठीक आहे, चला समजतंय तर चांगली गोष्ट आहे. दोन्ही ड्रॉइंग्स काढून घ्या, साइड बाय साइड दोन्ही ड्रॉइंग्स काढून घ्या. साइड बाय साइड दोन्ही ड्रॉइंग्स काढून घ्या. परत मी एक्सप्लेन करतो. आणि पोस्ट ऑफिस बॉक्स ला कसा यूज करायचा, हाऊ टू यूज पोस्ट ऑफिस बॉक्स, ते पण आपण बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. परत मी बोलतो, पहिला हे डायग्राम ड्रॉ करा, ही पण डायग्राम ड्रॉ करा, मग मी परत एकदा सांगतो. चलो करा ड्रॉ. ड्रॉ झालं की मला डन पाठवा. ड्रॉइंग व्यवस्थित करा. वर पॉइंट सी बी ए, खाली डी, कोण कोणामध्ये कनेक्ट केलाय बघा, व्यवस्थित ड्रॉइंग करा. ठीक आहे. ड्रॉइंग एकदम मस्त करो. मी इथंच बसलो, पळून गेलो नाही कुठे.
चलो झालं का बा, डायग्राम मोठी आहे, व्यवस्थित ड्रॉ करा. चला बा, डायग्राम मोठी आहे, व्यवस्थित ड्रॉ करा. चला ड्रॉइंग झाले की मला सांगा, मला कळत नाही, तुमची ड्रॉइंग जरा मोठी आहे. ड्रॉइंग मोठी आहे तुमचं, झालं का नाही मला समजत नाही. झालं की सांगा, पुढचं चालू करू. चलो हो गया बा. परत रिपीट करतो, गडबड करा नाही तर मग नंतर लिहून घ्या. झालं नसेल ड्रॉइंग तर नंतर ड्रॉ करा. परत मी एकदा रिपीट करतो बा, काय होतंय. चला मी परत एकदा बोलतोय बा, काय काय व्हायलंय बघा. काय लक्षात ठेवणार बा, करंट एंटर्स थ्रू सी अँड एक्झिट्स थ्रू ए. करंट सी मधून आत घुसाला आणि ए मधून बाहेर निघाला, बरोबर आहे का बघा. बॅटरी इथं आहे, बॅटरी इथं आहे, मग करंट सी मधून आत घुसाला आणि ए मधून बाहेर निघाला. इथं पण तसंच केलंय, करंट इज एंटरिंग फ्रॉम सी अँड एक्झिटिंग फ्रॉम ए. करंट इज एंटरिंग थ्रू सी अँड एक्झिटिंग फ्रॉम ए. मग क्यू रेजिस्टन्स कुठे लावलाय बघा, क्यू इज कनेक्टेड बिटवीन सी अँड बी. C and B, Q connected. Then P is between B and A. P is between B and A, right? त्यानंतर परत C and D, between C and D, X is connected. Between C and D, X is connected. Again between D and A, R is connected. Between D and A, R is connected. मग हे जे सर्किट आहे इकडे परत मी रिड्रॉ केलंय. हे जे सर्किट आहे इकडे रिड्रॉ केलंय. गॅल्व्हॅनोमीटर बघा कसा कनेक्टेड आहे, बिटवीन बी अँड डी. बिटवीन बी अँड डी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड. सो दिस सर्किट इज एक्झॅक्टली सेम ॲज व्हीटस्टोन. दिस सर्किट इज एक्झॅक्टली सेम ॲज व्हीटस्टोन. बॅलन्सिंग कसं करायचं पण याला बॅलन्सिंग कसं करायचं. मीटर ब्रिज मध्ये स्लाइडिंग की केडॅशला मूव्ह करून बॅलन्सिंग केला होता. इथं बॅलन्सिंग कसा करायचा, ल्या काय इथं बॅलन्सिंग कसा करायचा. रेजिस्टन्स R शुड बी व्हेरीड. हा इथला रेजिस्टन्स R लिहून घ्या. रेजिस्टन्स R, कॅपिटल R शुड बी व्हेरीड so that resistance R should be varied so that circuit gets balanced. Resistance R should be varied so that circuit gets balanced. Resistance R should be varied so that circuit should be balanced and galvanometer shows zero current. And galvanometer shows zero current. Resistance R should be varied so that circuit gets balanced and galvanometer shows zero current. Circuit gets balanced and galvanometer shows how much, zero current. ठीक है. At balancing condition, next line लिया. At balancing condition we can write. At balancing condition we can write कसं, वरच्यांचा रेशो आणि खालच्यांचा रेशो सेम. तो रेशो ऑफ अप्पर रेजिस्टन्सेस इज Q by P and ratio of lower resistances is X by R. So Q by P is equal to X by R. So Q by P is equal to X by R.
सो क्यू बाय पी इज इक्वल टू एक्स बाय आर. क्वेश्चन कसा आहे ते याच्यावर मी सांगतो, याच्यावर क्वेश्चन कसा आहे ते सांगतो आणि मग पुढचा चॅप्टर चालू करू. SHM याच्यावरचा क्वेश्चन कसा आहे ते मी सांगतो, मग पुढचा चॅप्टर चालू करू. सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. ठीक है, चलो बा. काय केलं मग, काय केलं परत मी एकदा रिपीट करतो, याला बंद करू, नेक्स्ट चॅप्टर चालू करू. दिस रेजिस्टन्स इज फिक्स्ड. किती पण ठेवा, 10, 100 और 1000. दिस रेजिस्टन्स इज ऑल्सो फिक्स्ड. एकदा फिक्स केला की मग एक्सपेरिमेंट होईपर्यंत बदलायचं नाही. दिस रेजिस्टन्स इज अननोन. दिस वी हॅव टू फाइंड आउट. आर रेजिस्टन्स वी कॅन चेंज फ्रॉम 1 to 5000. So our resistance should be changed. Our resistance should be changed until galvanometer shows 0 current. Galvanometer 0 दाखवला म्हणजे काय झाला, बॅलन्स झाला. बॅलन्स झाल्याचा मिनिंग काय, बॅलन्स झाला म्हणजे अप्पर रेजिस्टन्सेसचा रेशो अँड लोअर रेजिस्टन्सेसचा रेशो सेम आहे. मग क्यू माहिती आहे, आपणच ठेवला एक्सपेरिमेंट करताना. पी माहिती आहे, आपणच ठेवला. आर आपणच चेंज केला, आर पण माहिती आहे. मग बाय सॉल्विंग दिस वी कॅन फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. ठीक आहे, हे झालं एक्सपेरिमेंट. पण एक्सपेरिमेंट कोण करणार आहे, हे आता जे मी सांगितलं ते एक्सपेरिमेंट कसा करायचा, एक्सपेरिमेंटचं एक्सप्लेनेशन बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारतील. पण एक्सपेरिमेंट कोण करणार आहे, नीट मध्ये क्वेश्चन आला तर कसा येणार. नीट मध्ये क्वेश्चन आला तर एकदम चिल्लर क्वेश्चन आहे. ते काय देणार, याला नाव असते क्यू आर्म, याला नाव असते पी आर्म, याला असते आर आर्म, असं देतात क्वेश्चन मध्येच देणार. रेजिस्टन्स इन क्यू आर्म इज 10, ते इथे 10 ठेवा. मग रेजिस्टन्स इन पी आर्म इज 100, ते 100 ठेवा. रेजिस्टन्स इन आर आर्म इज 500, इथं 500 ठेवा. मग एक्स काढायचा, या तिघांच्या व्हॅल्यूज देणार आणि एक्स काढायचा, असा क्वेश्चन येते. नीट साठी क्वेश्चन एकदम सिंपल येते. आला तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि बोर्ड मध्ये आला तर काय एक्सप्लेन वगैरे करायचं म्हणणार, मग हे ड्रॉइंग वगैरे काढून एक्सप्लेनेशन करायचं. ठीक आहे, ओके. परत एकदा रेशो बघा कसा दिलाय, क्यू रेजिस्टन्स अपॉन पी, इकडले दोघं असा इकडून इथपर्यंत जायचा. दिस रेजिस्टन्स अपॉन दिस, आणि परत सी टू ए जायचा पण असा, एक्स अपॉन दिस, एक्स अपॉन दिस आर इज इक्वल टू क्यू अपॉन पी. इकडून ए पर्यंत जायचा, एकदा असं जायचा क्यू बाय पी, एकदा असं जायचा एक्स बाय आर. तर दोघांचा रेशो काय पाहिजे, सेम. ओके, चलो आता कळते का सर्वांना रे, आता कळते का, क्लिअर ना सर्वांना. तर चलो चलो बोलो. हे फक्त बोर्ड नवीन बोर्ड बुक मध्ये आले त्याच्यामुळे हे घ्यावं लागलं, अगोदरच्या बुक मध्ये नव्हते. बोलो बोलो बाकी लोग, समझ रहा है, पूरा क्लियर है अभी. ठीक है, चलो तो मैं क्या करता हूं, लेक्चर ये बंद करता हूं और एक बार ज्वाइन करो, फिर नेक्स्ट चैप्टर, नया चैप्टर चालू करेंगे SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. नवीन चॅप्टर चालू करू, सिंपल हार्मोनिक मोशन. चला परत एकदा जॉईन करा.